सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। सोलापूरहून नाशिककडे येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शिंदेपळसे टोलनाक्याजवळ अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 15 प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यात आलं आणि मोठी जीवितहानी टळली। मात्र आगीत बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची MS6 VW 1235 क्रमांकाची बस सोलापूरहून नाशिककडे येत होती। सायंकाळी सुमारे 5 ते 5:30च्या दरम्यान शिंदेपळसे टोल नाक्याजवळ बसच्या इंजिनाच्या भागातून धूर निघू लागल्याचं चालक विलास चोले यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीनं बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना खाली उतरवलं। काही क्षणातच बसनं मोठा पेट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। त्यावेळी उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं आगीचा भडका आणखीन वाढला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणण्यात आली। या बसमध्ये चालक विलास चोले आणि वाहक SB मोरे यांच्यासह सुमारे 15 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून याबाबत पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे काही काळ नाशिक सिन्नर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड।